हाय, कसे आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत दुपारचा 1, 1:15 वाजलेला आहे. हाय हाय. आदिल बाबूला पण यायचं असते व्हिडिओमध्ये म्हणून मध्ये मध्ये येते. चला आज आदिराज बाबूचं रुटीन नाही, दुसरं काहीच नाही, तर वेगळं काहीतरी म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. कारण काय म्हणतात, तेच तेच बघून पण माणूस वैतागते. किती बघणार? तुमचं रुटीन दाखवताय, मग आमचं पण रुटीन असतंच की. तुमचं हे दाखवताय, मग आमचं पण हे आहेच की. अशा सगळ्या भरपूर गोष्टी असतात ज्या सिमिलर असतात सगळ्यांच्या, त्यात वेगळं काहीच नसतं. त्यामुळे जरी रुटीन जरी दाखवलं तर तुम्ही काय म्हणणार, तेच तेच किती वेळा दाखवते, कंटाळा आले यार बघून बघून, बास आता असं वाटत असेल. सो आज म्हणलं आपण एखाद्या वेगळ्या टॉपिकवरती गप्पा मारूया किंवा बोलूया. तर आजचा टॉपिक मी निवडला होता तो म्हणजे यूट्यूबवर होणं खरं सोपं आहे का, किंवा यूट्यूबमध्ये लगेच सक्सेस होता येतं का, किंवा मग यूट्यूब चॅनल सुरू करायचं झालं तर किती सोपं आहे, किती अवघड आहे, त्याचा सक्सेस लवकर मिळेल का. ह्या बऱ्याचशाच गोष्टी असतात ज्याचा प्रश्न पडलेला असतो. कारण समोरच्या व्यक्तीला बघताना काय वाटत असतं की हां जस्ट यूट्यूब चालवतात म्हणजे चॅनल चालू झालं म्हणल्यावर ह्यांना काय एवढा त्रास नसणार आहे, फक्त जस्ट शूट करायचं, व्हिडिओ टाकायचं आणि सोडून द्यायचं एवढंच आहे असं म्हणजे बघणाऱ्याला तर वाटत असेल. पण जितकं काय म्हणतात, कोणतीही गोष्ट असू दे, कोणतंही साधन असू दे, कुठंही जावा तुम्ही, त्या गोष्टीला कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नाही. ते भले यूट्यूब असू दे किंवा कुठेही बँकेत जावा, बँकेत पण लोकांना असं वाटत असेल की अरे ह्या छान मस्त ए सी खाली बसून हे निवांत काम करतात, ह्यांना काय ताप आहे. पण त्यांनी जरी ए सी खाली जरी बसून जरी काम करत असले तर डोक्याचं काम जे असतं त्यांना भरपूर आहे. कारण त्यांना 1 आणि 1 रुपये पैन पैसा हिशोब ठेवावा लागतो. हे त्यांचं काम आहे. कारण कोणत्याही कामाचं तुम्ही बघा, घरातलं जरी आपण एखादी हाऊसवाईफ जरी असली तरी तिलाही 1 मिनिट सॉरी, व्हिडिओमध्ये पुश केला आदर्श बाबूने तोंडात काहीतरी घातला होता, काढायला लावलं त्याला. तर काय मी आपली टॉपिक कुठपर्यंत आला होता. एखादी हाऊसवाईफ जरी असली तरी तिलाही तितकंच काम असतं, किंवा मग तिने जे काम केले तरच त्या बाकीच्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही काम कष्टाचं असतं. निवांत असं काय म्हणाल तर कोणतंच काम निवांत आपल्याला भेटणार नाही. ब्लाऊज शिवायचं म्हणलं, आपण टेलरिंगचा व्यवसाय करते, ब्लाऊज जरी शिवायचं म्हणलं तर परफेक्ट माप हे त्यांचं काम झालं की परफेक्ट मापानं शिवलं पाहिजे. नाहीतर ब्लाऊज इकडे तिकडे जरा 1 इंच किंवा एवढंसं जरी एक बोट जरी हल्ला तरी त्याचं माप काय म्हणतात सगळं बिघडतं, पूर्ण ब्लाऊजच बिघडण्याची शक्यता असते. सो काय म्हणतात, प्रत्येकाला हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीत कष्ट घ्यावंच लागतं. तसंच यूट्यूबचं सुद्धा आहे. यूट्यूबचं फक्त काय म्हणतात व्हिडिओ शूट केला आणि टाकला झालं एवढंच काम नसतं. त्याच्यावरती भरपूर काम करावं लागतं. तो व्हिडिओ शूट करायचा, मग त्यात ॲडिट करायचं. ॲडिट करायला नाही म्हणलं तर 1-1.5 तास तरी त्यात निवांत जातो. कारण त्यात काटछाट असतं, कुणाकुणाचे आवाज रेकॉर्ड झालेले असतात, किंवा मग कोणाकोणाला त्या व्हिडिओमध्ये यायचं नसतं, किंवा मग एखादं काय म्हणतात काहीतरी वेगळं वाटलं यूट्यूबला तर कॉपीराईट क्लेम येण्याची पण शक्यता असते त्याच्यात. तर एखादं गाणं तर म्युझिक लागलं एखादं समजा, आणि ते म्युझिक जर आपण लावलं म्हणजे त्यात रेकॉर्ड झालं तर मग कॉपीराईट क्लेम नक्की येतो. कारण यूट्यूबला काय त्यांची जी गाणी असतात यूट्यूबकडून येतात ती गाणी तुम्ही वापरू शकता. पण आपण स्वतःची गाणी लावायचं म्हणलं तर ते होत नाही, कारण त्याला कॉपीराईट क्लेम येतो. त्याच्यामुळे सगळं काय म्हणतात हा विचार करून सगळं हे करावं लागतं. एखादी गोष्ट काय म्हणतात असली आणि समजा त्यात आपल्याला करायची नसली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, आदिराजच्या मालिशचे व्हिडिओ मी बरेचसेच टाकले होते, खूप व्हिडिओ टाकले होते त्याचे मालिशचे मी. पण एक असा व्हिडिओ मी टाकला होता तर तो पूर्ण उघडा होता, पूर्ण म्हणजे पूर्णच उघडा होता, एकही कपडा त्याच्या अंगावर नव्हता. मी पूर्ण, तेव्हा लहान होता आदिराज, 6 महिन्याचा होता, 6-6.5 महिन्याचा होता. इथं आल्यानंतर ज्या आपल्या उंदरी बेबीबाई आहेत त्यांच्याकडून मालिश केलेला मी तो व्हिडिओ टाकला होता. पण त्याचं काय झालं माहिती आहे, पूर्ण उघडं टाकल्यामुळे मला त्याच्यावरती क्लेम आला की तुम्ही असे व्हिडिओ टाकू शकत नाही यूट्यूबवरती. तेव्हा हे मला माहीत नव्हतं की म्हणजे बाळाला आपलं पूर्ण आपण उघडं करून टाकलं तर असं असं येऊ शकतं. मग मी सर्च केलं जरा, यूट्यूब काय आहे दुसरं आपल्याला दुसरीकडनं कुठं माहिती मिळू शकत नाही, एकतर इंटरनेट नाही तर यूट्यूब. तर त्याच्यावर सर्च केल्यावर असं आलं की तुम्ही पूर्ण असं उघडं किंवा हे टाकू शकत नाही, तुम्ही कपडे सगळेच कपडे न काढू टाकता. त्यानंतर काय केलं मी, असं झाल्यानंतर की असं झाल्यावरती आदिराजला मग खाली मी एखादी पॅन्ट वगैरे घातली आणि मग तो व्हिडिओ मी टाकला. मग त्या व्हिडिओवरती काहीच ॲक्शन नाही आली किंवा मग त्याच्यावरती मला काहीच नोटिफिकेशन नाही आली. पण जेव्हा मी त्याला असं पूर्ण उघडं करून टाकलं होतं तेव्हा मला तो व्हिडिओ ब्लॉक केला होता यूट्यूबकडून. अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या यूट्यूबकडून तुम्हाला येतात.
म्हणजे त्यांनी सांगतात की असं असं करा म्हणून. पण जितकं आपल्याला एखादी गोष्ट जितकी आपल्याला सोपी वाटते तितकी नसते, खरंच नसते ती. यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायला तरी आपण म्हणतो हां, आता झालं आहे, वर्षभर केलीत आणि वर्षभरानंतर त्यांचं चॅनल लगेच मोनेटाईज होईल आणि मग लगेच त्यांना अर्निंग चालू होईल. तर असं नसतं. चॅनल मोनेटाईज होण्यासाठी बराच वेळ जातो. कोणाकोणाची पटकन मोनेटाईज होतात, 6 महिन्यात होतात, 9 महिन्यात होतात, वर्ष, दीड वर्षात होतात. माझं आज 3 वर्ष झालं, मी चॅनल अजून माझं मोनेटाईज झालं नाही. मी जे खरं आहे ते सांगायला काहीच हरकत नाही आहे की 3 वर्ष व्हायला आले मला. अजून चॅनल माझं मोनेटाईज झालं नाही. त्यात माझा दोष होता सोडा, कारण मी त्यात मध्ये गॅप टाकला होता किंवा मी कंटिन्युअसली एकच व्हिडिओ टाकत होतो. त्यामुळे माझ्या चॅनलवर रिव्ह्यूज कमी आले आणि डेलीचं रुटीन जे असतं ते बघण्यात लोकं बोर झाली. त्याच्यामुळं मला वेगळं काहीतरी टाकावं, आद्राज वेगळं काहीतरी टाकावं. त्यानंतर आद्राचे भरपूर व्हिडिओ टाकले होते. त्याच्यानंतर भरपूर सबस्क्रायबर भेटले, व्हिडिओ काय म्हणतात व्ह्यूज पण आले, भरपूर व्हिडिओना व्ह्यूज आले, सबस्क्रायबर भेटले. सगळ्यात मोस्ट व्हायरल माझा व्हिडिओ झालेला असेल तो म्हणजे आद्राच्या बारशाचा होता. भरपूर सारे व्ह्यूज आले. शॉर्टमध्ये म्हणाल तर मी दिवाळीत आत्ता रिसेंटली ह्या दिवाळीत आपल्या गेलेला एक व्हिडिओ टाकला होता, तो पण व्हिडिओ माझा भरपूर व्हायरल झाला होता. असं काय म्हणतात एखादा जो आपल्याला काय म्हणतात हे असतो व्हिडिओ, तो भरपूर आपल्याला व्हायरल होतो आणि त्याच्याकडून आपल्याला भरपूर व्ह्यूज पण भेटतात, पण सबस्क्रायबर पण भेटतात. पण ह्याच्या उलट परिणाम ह्याचा एकच होतो की आता समजा तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली त्यातच व्हिडिओ टाकू शकत नाही. मला सारखं नोटिफिकेशन यायची जेव्हा मी रिसर्चमध्ये बघायची किंवा सजेस्टमध्ये बघायची यूट्यूबकडून, तेव्हा तर मला तेच व्हिडिओ यायचे की आदिराच्या माणूसचे व्हिडिओ टाका, आदिराच्या बारशाची जी व्हिडिओ असते रिलेटेड असले व्हिडिओ टाका म्हणायचे. पण प्रत्येक वेळी आपण तेच टाकू शकत नाही, असं पण असू शकतं. त्यानंतर मग एखादा व्हिडिओ जर आपण टाकला त्याच्यावरती व्ह्यूज कमी येतात, ते सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागतं. कधी कधी मला वाटते, मी स्वतः सांगते, माझ्या एखाद्या व्हिडिओला 20 जरी व्ह्यूज आले तरी मी समाधानी असते. असं लोकांनी आपल्याला तेवढं तरी वॉच केलेलं आहे. लोकांनी अरे काय चाललंय तुझं, तेवढं तरी वॉच केलेलं आहे, ह्या समाधान मानावं लागतं. कारण प्रत्येकजण बघतंयच असं नाही, कारण कुठल्या तरी आपल्याला एखाद्या व्हिडिओला त्यांनी सबस्क्रायबर केलेला असतो, त्यांना तोच व्हिडिओ बघायचा असतो. त्याच्यामुळं तो सबस्क्रायबर आपण त्या व्हिडिओ म्हणजे तो व्हिडिओ बघेलच असं नाही आहे, असं पण असू शकतं. अधिराज आणि काय म्हणतात, जी मी चूक केले ते तुम्ही करू नका. यूट्यूबमध्ये जर तुम्हाला चॅनल सुरू करायचं असेल तर मी जी चूक केलं ते तुम्ही नक्कीच करू नका. काय म्हणतात, एखाद्या गोष्टीत सातत्य ठेवा, मध्ये गॅप घेऊ नका. मी आदरच्या डिलिव्हरीच्या वेळेस गॅप घेतला होता, त्याच्या आधी पण मी गॅप घेतला होता. त्यानंतर ना आत्ता पण आदरेजमुळे कंटिन्युअसली मी व्हिडिओ टाकत नाही. कधीतरी टाकते, कधीतरी नाही टाकत. 4 दिवसातनं एकदा टाकते, 5 दिवसातनं एकदा टाकते, आठवड्यातनं एकदा असं असते आमचं. रोजचं जे व्हिडिओ असतात ते टाकत नाही. पण तुम्ही जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल, विचार असेल, तर डेलीचा एक व्हिडिओ तर तुमचा केलाच पाहिजे. कारण लोकांना तुमची सवय होईपर्यंत लोक तुमचे रोज व्हिडिओची वाट बघत असतात की हां ह्यांचा व्हिडिओ येईल, ह्यांचा व्हिडिओ येईल, ह्याची वाट बघत असतात. सो तुम्हाला जर करायचं असलं तर मध्ये गॅप घेऊ नका, चॅनल पटकन मोनेटाईज होईल. माझी तीच चुकी झाली होती की मी मध्ये गॅप घेतला आणि एखाद्या व्हिडिओने जेवढा वॉच टाईम गेन केलेला असतोय तेवढा आपण मध्ये गॅप घेतला की तो तेवढा पूर्ण परत कमी होत जातोय. माझं जवळजवळ आता पूर्ण जर मी गॅप घेतलं नसतं तर आत्तापर्यंत चॅनल खरंच मोनेटाईज झाला असता. कारण तसं म्हणायला गेलं तर 368 दिवसांचा आपल्याला टायमिंग दिलेला असतं त्यांनी 4000 वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी. तर ते माझं ॲक्च्युअलमध्ये माझं पूर्ण झालेलं आहे. 3000 त्यांचं वॉच टाईम आहे तो मी पूर्ण केलेला आहे. पण झालं असं आहे की मी त्या आधीच्या व्हिडिओपासून गेन केलेला आहे, म्हणजे कधी 3 वर्षा पाठीमागचं. पण त्यांचा एक रूल आहे की तुम्ही 1 वर्षाच्या आतच तेवढं करायचं आहे. 365 म्हणजे 1 वर्ष आपलं पूर्ण झालं. म्हणजे एवढ्या आधीच्या व्हिडिओंचा मी जो वॉच टाईम गेन केला होता तो पूर्ण वॉच टाईम माझा त्यांची गेलेला आहे. तो माझे आत्ताच्या ह्याच्यात तो धरू शकत नाही. आत्ताच्या ह्याच्यात धरणार आहे तो कोणता, 2000 आत्ता आपलं नवीन वर्षापासून चालू झालेलं आहे. तिथं डिसेंबर महिन्यापर्यंत ते वॉच टाईम तेवढाच गेन वॉच टाईम करतात, त्याच्यावरचा त्यांनी वॉच टाईम गेन करत नाही. रिअल टाईममध्ये बघितलं तर जेवढा वॉच टाईम असतो तेवढाच ते गृहीत धरतात. बाकीचा वॉच टाईम तुम्ही किती पण असू दे तुमचा वॉच टाईम तो गृहीत धरत नाही. हे झालं सगळं आपलं वर्षभराचं जे चॅनल मोनेटाईज करायचं असतं त्याचं झालं. आणि परत समजा बायचान्स जरी आपल्या एका वर्षभरात 1.5 वर्षात चॅनल मोनेटाईज झाला तर लोकांना असं वाटतं की हां लगेच त्याने एवढे पैसे येतील, लगेच ना आता 10,000 20,000 येतील. तर असं ॲक्च्युअलमध्ये खरंच नसतं की एवढे पैसे लगेच येतात. तुमच्या व्हिडिओला जेवढे व्ह्यूज येतात त्याच्यावरती तुम्हाला यूट्यूब पैसे देऊ शकतं.
अक्षरशः आता माझ्या व्हिडिओला समजा एखादे 500-600 व्ह्यूज आले तर 500-600 व्ह्यूजवरती मी हजारो 2000 किंवा एवढे नाही कमवू शकत. माझ्या एखाद्या व्हिडिओला जर 500 व्ह्यूज आले तर मी फक्त 100-200 रुपये एवढंच कमवू शकते. कारण यूट्यूब जेवढे तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतील तेवढे तुम्हाला पैसे देतात यूट्यूबकडून. चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे लगेच अर्निंग चालू झालं आणि लगेच तुम्हाला एवढे पैसे भेटणार, तर असं काहीच नसतं. तेवढे तुमच्या चॅनलवरती जेवढे तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील, लोक तुमचा जेवढा व्हिडिओ वॉच करतील तेवढे तुम्हाला पैसे भेटतात. माझा मोबाईल हलतोय, आदरे बघू शकता मोबाईल हालायला लागलाय. तर असं आहे सगळं. जेवढं काय म्हणतात कोणतीही गोष्ट जितकी सोपी वाटते तितकी सोपी नसते. यूट्यूबमध्ये मी स्वतःला काय म्हणतात जेव्हा मला यायचं म्हणजे असं वाटलेलं मला पण खूप सोपं असेल किंवा काय हरकत नाही आहे, पण जेव्हा एखाद्या गोष्टीत आपण पाय घालतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण तळाशी आपण जातो. मग ते कोणतीही गोष्ट असू दे. तसंच मी यूट्यूबमध्ये गेले जेव्हा मला फक्त यूट्यूब चॅनल सुरू करून दिलं होतं, अपलोडिंग करून दाखवलेलं यूट्यूब चॅनल सुरू करून दिलं होतं. तर ते एडिट कसं करायचं, YT स्टुडिओ काय असतो किंवा मग त्याला म्युझिक कसं लावायचं, कोणतं गाणं दिलं कॉपीराईट क्लेम येतो किंवा मग त्यांचं गाणं कसं ॲड करायचं, कॉपीराईट क्लेम कसा घालवायचा किंवा मग यूट्यूब शॉर्टमध्ये तुम्ही किती मिनिटाचा शॉर्ट टाकू शकता, हे सगळं मी यूट्यूब नंतर शिकलेले आहे. एक 6-7 महिन्यानंतर मी हे शिकलेले आहे. तोपर्यंत यातलं काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं. फक्त यूट्यूब चॅनल सुरू केला तर व्हिडिओ टाकले म्हणजे झाले असं नाही. प्रत्येक गोष्टीच्या तळाशी गेलं की त्याचं मूळ आपल्याला कळतं आणि जेवढं वाटतं तितकं सोपं नाही आहे ते. भरपूर काय म्हणतात अवघड आहे. भरपूर साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो या गोष्टीसाठी. अधिराज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कोणाला घेतो किंवा कोणाला घेत नाही. कारण एखाद्याला कसं म्हणजे आवडतं किंवा एखाद्याला पब्लिसिटी करणं किंवा मग काय म्हणतात व्हिडिओमध्ये याच्यामध्ये येणं यूट्यूबवरती येणं आवडत नाही. फॉर एक्झाम्पल आदिराच्या पप्पा त्यांचं एकच असते की तुला काय करायचं आहे ते कर, खरं मला त्यात घेऊ नकोस. किती वेळा त्यांना मी बोले या पण नाही. मी त्याला गपचूप कधी कधीतरी घेते, पण असं म्हणायला गेले नाही या माझ्यावरून शूट करत मी तर अजिबात नाही, ते येणारच नाहीत. त्यांचं एकच मला असं तुला काय करायचं आहे ते कर. बाकी सगळे येतील व्हिडिओमध्ये, आमच्या घरातले सगळे येतील, पण ते एकटं माणूस आहे तेवढं ते अजिबात येणार नाही व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितला मी भरपूर जणांबरोबर व्हिडिओ केलेले आहेत. असं म्हणजे कोणीच असं म्हटलं नाही की तुम्ही घेऊ नका करू नका असं नाही. पण आदराच्या पप्पांना नाही आवडत, एखाद्याला आवडत नाही तर नाही आवडत, फोर्स नाही करू शकत आपण एखाद्या गोष्टीसाठी. त्यांना त्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या यूट्यूबकडून आपल्याला शिकायला भेटतात किंवा मग तेवढं प्रयत्न करून चॅनल मॉनिटाईज करावं लागतं. सगळ्याच गोष्टी आपल्याला आयत्या मिळतात किंवा पटकन होतं असं नाही. खूप काळ जातो त्याच्यासाठी, खूप वेळ जातो. तर मी स्वतः 3 वर्ष झाले याच्यामध्ये स्ट्रगल करायला लागले, पण माझं अजून मॉनिटाईज होऊन झाले. स्वामीच्याकडं रोज प्रार्थना करते, स्वामी मला माझा चॅनल तेवढं छान मॉनिटाईज होऊ दे. पण झाल्यानंतर पण त्याच्यासाठी खूप खूप प्रोसेस आहे थोडा. लगेच काय आपल्याला पैसे अर्निंग चालू होईल असं नाही आहे. हो ग. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जी चूक केलेली आहे ती तुम्ही करू नका. तुम्हाला जर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे असेल तर तुम्ही शॉर्टमध्येच टाका आणि जर लॉंगमध्ये टाकायचे असले तर लॉंगमध्येच टाका. कारण शॉर्ट आणि लॉंग दोन्ही टाकलं ना मग लोक कन्फ्यूज होतात. नंतर शॉर्ट बघायचं की लॉंग बघायचा, नाहीतर मग लॉंगमध्ये आणि शॉर्टमध्ये जर टाकायचं झालं तर तुमचा शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्याखाली तुम्हाला एक काय म्हणतात ऑप्शन येतो की तुम्ही त्यात ॲड व्हिडिओ करू शकता. म्हणजे तुमचं दुसरं तुम्हाला ॲड व्हिडिओ करायचा असेल, लोकांनी तुम्हाला वाटत असेल तो व्हिडिओ तुला वॉच करावा तर त्याच्यामध्ये तो ऑप्शन तुम्ही देऊ शकता की म्हणजे त्याचा जो शॉर्ट असतो त्याचा लॉंग व्हिडिओ तुम्ही इथं जाऊन बघू शकता असं. कारण माणसं लोक कन्फ्युजन होतात की कोणतं बघायचं, हे बघायचं की ते बघायचं, ते बघायचं हे बघायचं. माझं ते झालं, शॉर्ट व्हिडिओ माझे भरपूर चालले त्यामुळे लॉंग व्हिडिओवर परिणाम झाला. असं देत तुम्ही अशी चुकी करू नका. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. चला आपल्या बाबूला तर बघूया. व्हिडिओचा एंड मी इथंच करते. तोपर्यंत भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वामी महाराज तुमच्या मनात ते सगळ्या इच्छा पूर्ण करू दे ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.